टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। छत्रपती संभाजीनगरमध्ये काही दिवशी वाळूज परिसरातील एक मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांच्या घरावर दरोडा पडला होता। या दरोड्यामध्ये 8 किलो सोनं आणि कित्येक किलो चांदी या दरोड्यामध्ये चोरी गेली होती आणि मोठ्या प्रमाणात ऐवजही चोरीला गेला होता, नगद स्वरूपातही चोरी झाली होती। आणि त्या चोरीतील जो मुख्य आरोपी आहे ज्याचं नाव आहे अमोल कोतकर, असं अमोल कोतकर नाव आहे। आणि अमोल कोतकर काल एक जो वाळूज परिसरातील कचरापट्टी भाग आहे त्या कचरापट्टी भागात फिरत असल्याची माहिती किंवा टीप पोलिसांना मिळाली। पोलिसांनी या ठिकाणी अमोल कोतकरकडे धाव घेतली। अमोल कोतकर या ठिकाणी त्यांना सापडलाही, परंतु अमोल कोतकरने पोलिसाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला असं पोलीस सूत्रांची माहिती आहे। आणि पोलिसावर रिव्हॉल्वर रोखल्यानंतर प्रतिकार म्हणून पोलिसांनी अमोल कोतकरवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये अमोल कोतकर जागी ठार झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता का आपण, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी अमोल कोतकर वर गोळीबार झाला त्याचा एन्काउंटर करण्यात आला। त्या ठिकाणी आता पोलीस पंचनामा करत आहेत आणि पुढील तपास करतील। परंतु या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोपीचा एन्काउंटर झाल्यामुळे मोठी खळबळ माजली आहे। आणि विशेष म्हणजे ही जी चोरी होती ही मोठी चोरी होती। 8 किलो सोनं आणि कित्येक किलो चांदी आणि कित्येक मोठ्या प्रमाणात रोकड या घटनेमध्ये चोरी गेलेलं होतं। आणि पोलिसांपुढे आव्हान होतं की ही चोर शोधून काढणं। चोर शोधत असताना चोर तर सापडला, परंतु चोराने पोलिसावर रिव्हॉल्वर रोखल्यामुळे पोलिसांना प्रतिकार म्हणून अमोल कोतकरवर गोळीबार करावा लागला आणि या घटनेत अमोल कोतकर हा आरोपी ठार झालेला आहे। कॅमेरामन असगर अलीसह संजय सरोदे, वाळूज, छत्रपती संभाजीनगर।